नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा तिसरा टाइप, म्हणजे ज्यामध्ये जर आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन f इंटू वाय dx प्लस g इंटू एक्स dy इक्वल टू 0 या फॉर्म मधलं जर डिफरन्शियल इक्वेशन दिलं आणि ते जर नॉन एक्झॅक्ट असेल तर त्याचं सोल्युशन कसं कॅल्क्युलेट करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, सो बघूया आपण ही मेथड कशी वापरायची आणि याच्यावरचं एक बोर्ड एक्झाम्पल आपण आज सॉल्व्ह करणार आहे. ओके, सो एक्झाम्पल आहे सॉल्व्ह एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस 1 वाय डीएक्स प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस एक्स वाय प्लस 1 एक्स डी वाय इक्वल टू 0. सो जर तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन ऑब्झर्व केलं तर काय केलंय बघा, पहिल्या टर्मला y ने मल्टिप्लाय केलंय, दुसऱ्या टर्मला x ने मल्टिप्लाय केलंय. सो अशा टाइपचे डिफरन्शियल इक्वेशन आले तर त्यांचं सोल्युशन कसं कॅल्क्युलेट करायचं हे आपल्याला बघायचं आहे. सो पहिल्यांदा काय करूया, आपण दिलेलं इक्वेशन लिहून घेऊया. ठीक आहे, पुढे आता काय करतो, हे डिफरन्शियल इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये आहे, m dx प्लस n dy इक्वल टू 0. मग हा जनरली फॉर्म कशाचा असतो, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म असतो. पण तो एक्झॅक्ट कधी होतो, जर आपले पार्शियल डेरिव्हेटिव्ह सेम आले तर. कुठले पार्शियल डेरिव्हेटिव्ह, डेल एम बाय डेल वाय आणि डेल एन बाय डेल एक्स हे दोन पार्शियल डेरिव्हेटिव्ह जर आपले सेम आले तर या फॉर्मला आपण काय म्हणतो, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0 या फॉर्मला आपण एक्झॅक्ट म्हणतो. ठीक आहे, मग आपण पहिल्यांदा काय करूया, हे डिफरन्शियल इक्वेशन थोडं सिम्प्लिफाय करूया. काय करतो, हा y आतमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करतो, तसाच हा x पण आतमधल्या तिन्ही टर्मला मल्टिप्लाय करतो. ओके, सो बघूया काय येणार मग. सो देअरफॉर y आता मल्टिप्लाय करूया. पहिला y आपण एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर फक्त वाय स्क्वेअर आणि y ची मल्टिप्लिकेशन होईल. काय होईल, वाय क्यूब. एक्स स्क्वेअर आहे तसा. सो काय मिळणार, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इंटू वाय म्हणजे एक्स स्क्वेअर वाय क्यूब. पुढे प्लस आता काय करायचं आहे, y कशाला मल्टिप्लाय करायचं आहे, एक्स वायला. म्हणजे याच्यामध्ये पण कोणाची मल्टिप्लिकेशन होणार, y आणि y ची. म्हणजे काय मिळणार मला, एक्स वाय आणि y ची मल्टिप्लिकेशन वाय स्क्वेअर. प्लस आता काय करायचं आहे, y1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. y1 ला मल्टिप्लाय केलं तर काय येणार, y इंटू 1 म्हणजे y. ठीक आहे, सिमिलरली आता काय करायचं आहे, हा जो बाहेरचा x आहे तो आतमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. पहिल्यांदा कोणाला मल्टिप्लाय करूया, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरला. मल्टिप्लिकेशन कोणाची होणार, फक्त x आणि एक्स स्क्वेअरची. काय होणार ती, एक्स क्यूब आणि वाय स्क्वेअर आहे तसा. ठीक आहे, पुढे मायनस आता काय करायचं आहे, एक्स कोणाला मल्टिप्लाय करायचं आहे, एक्स वायला. म्हणजे फक्त एक्स ची टर्मची मल्टिप्लिकेशन होईल. एक्स इंटू एक्स किती असतं, एक्स स्क्वेअर आणि वाय आहे तसा. पुढे प्लस आता एक्स कोणाला मल्टिप्लाय करायचं, 1 ला, आणि एक्स इंटू 1 काय असतं, एक्स डी वाय इक्वल टू 0. ठीक आहे, आता हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते कुठल्या फॉर्म मध्ये, एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये. सो त्याच्यासाठी आपण कम्पेअर करूया आणि त्याच्यावरून m आणि n ची व्हॅल्यू शोधूया. m म्हणजे काय, dx सोबत जो असेल तो कोण आहे बघा, dx सोबत एक्स स्क्वेअर वाय क्यूब प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय, म्हणजे ही झाली m ची व्हॅल्यू. आणि n म्हणजे काय, dy सोबत जो आहे तो कोण आहे बघा, dy सोबत एक्स क्यूब वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स. ठीक आहे, मग आता हा फॉर्म एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0 एक्झॅक्ट कधी होतो, जर पार्शियल डेरिव्हेटिव्ह इक्वल आले, डेल एम बाय डेल वाय आणि डेल एन बाय डेल एक्स इक्वल आले तर. डिफरंट आले तर नॉन एक्झॅक्ट. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह शोधायचे आहेत. पहिला कोणाचं, एमचं, कोणासोबत, वाय सोबत. म्हणजे डेरिव्हेटिव्हचं ऑपरेटर काय असणार, डेल बाय डेल वाय. लेफ्ट हँड साइड काय आहे आपली, एम इक्वल टू डेल बाय डेल वाय राईट हँड साइड, एक्स स्क्वेअर वाय क्यूब प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय. दोघांचं पण पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊया विथ रिस्पेक्ट टू वाय. याचा अर्थ काय, फक्त वाय च्या टर्म डिफरन्शिएट करायच्या, बाकी सगळ्या टर्म कॉन्स्टंट ट्रीट करायच्या. ठीक आहे, मग आता पहिला लेफ्टचं डेरिव्हेटिव्ह घेऊ. एम चं डेरिव्हेटिव्ह वाय सोबत कसं लिहिलं जातं, डेल एम बाय डेल वाय इक्वल टू, आता राईट हँड साइडला जर डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितलं तर ऍडिशन आहे. ऍडिशन आली तर काय करतो आपण, प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली घेतो
आणि डेरिव्हेटिव्ह सेपरेटली घेत असताना जर त्याच्यामध्ये कॉन्स्टंट आणि फंक्शन आला तर कॉन्स्टंट बाहेर लिहायचं, फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. फक्त कुठल्या टर्म फंक्शन आहेत? वायच्या. ठीक आहे, मग बघा आता पहिल्या टर्म मध्ये एक्स स्क्वेअर वाय क्यूब याच्यामध्ये कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार? फक्त वायच्या टर्मचं. कुठली आहे वायची टर्म? वाय क्यूब. मग ते सोडून जे काही राहिले ते सगळं कॉन्स्टंट. काय आहे? एक्स स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे आणि मी आता सांगितलं कॉन्स्टंट आणि फंक्शन यांची मल्टिप्लिकेशन आली तर काय करायचं? कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. कुठला आहे? एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आहे तसा, इनटू कोणाचं डेरिव्हेटिव्ह? फंक्शन. कोण आहे फंक्शन? वाय क्यूब. आता हे कुठलं फंक्शन आहे? पॉवर फंक्शन आहे. मग पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? ती पॉवर ॲज इट इज इंटू जो बेस असेल तो. आता इथं बेस काय आहे? वाय आहे आणि रेस टू काय लिहायचं? ती पॉवर -1. मग काय येणार सांगा? वाय क्यूबचं डेरिव्हेटिव्ह पॉवर आहे तसं 3 इंटू बेस वाय आणि रेस टू काय? ती पॉवर -1. 3 - 1 म्हणजे काय? 2. सो वाय क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3y². पुढे प्लस. ओके, आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं? एक्स वाय स्क्वेअर. सो याच्यामध्ये y² ची टर्म म्हणजे फंक्शन आणि y ची टर्म नसणारी सगळ्या टर्म म्हणजे कॉन्स्टंट. सो y² सोडून जे काय राहिले ते कॉन्स्टंट आहे. कोण आहे कॉन्स्टंट? एक्स. मग कॉन्स्टंट आणि फंक्शनची मल्टिप्लिकेशन आली तर काय करतो आपण? कॉन्स्टंट जो काय तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आहे तसा. कोण आहे? एक्स. आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं घेणार? y मधल्या टर्मचं. काय? y². मग y² परत पॉवर फंक्शन. काय येणार y² डेरिव्हेटिव्ह? 2 इंटू वाय रेस टू 2 - 1. 2 - 1 म्हणजे 1. 1 नाही लिहिलं तरी चालतंय. ठीक आहे, सो वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y प्लस. आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे? वायचं. आपण कुठल्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह घेणार आहे? फक्त वाय असणाऱ्या टर्म्स. मग वाय आहे याच्यामध्ये. कुठली आहे वायची टर्म? वायच आहे. मग डेरिव्हेटिव्ह घ्या. वायचं डेरिव्हेटिव्ह वाय सोबत काय असतं? 1 असतं. ठीक आहे, सो आपल्याला डेल एम बाय डेल वाय मिळाला. सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहूया. इक्वल टू x² इंटू 3y² म्हणजे आपण कसं लिहितो? 3x² इंटू y². x इंटू 2y म्हणजे काय? 2xy आणि हा +1 आहे तसा. ठीक आहे, डेल एम बाय डेल वाय मिळाला. आता काय करूया? डेल एन बाय डेल एक्स शोधूया. त्याच्यासाठी काय करायचं असतं? एनचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं कोणासोबत? एक्स सोबत. म्हणजे आता या केसमध्ये एक्सच्या टर्म फंक्शन म्हणजे जिथं जिथं एक्सची टर्म आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि बाकीच्या राहिलेल्या सगळ्या टर्म काय कन्सिडर करायच्या? कॉन्स्टंट. ठीक आहे, आता एन आपण एक्स बरोबर डिफरन्शिएट करतोय पार्शियली म्हणजे त्याचा ऑपरेटर काय असणार? डेल बाय डेल एक्स. दोन्ही साईडला ऑपरेट करूया. डेल बाय डेल एक्स पहिल्यांदा कोणाचं घेणार? एनचं. इक्वल टू डेल बाय डेल एक्स कोणाचं घेणार? x³ y² - x² y प्लस एक्सचं. ठीक आहे, आता एनचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत कसं लिहितो आपण? डेल एन बाय डेल एक्स इक्वल टू. परत बघा राईट हँड साईडला काय दिसतंय? 3 टर्मची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आहे. मग काय करतो आपण? डेरिव्हेटिव्ह मध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आली तर प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली. आणि सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेत असताना जर कॉन्स्टंट आणि फंक्शन आला तर कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. मग आता कॉन्स्टंट कोण आहे? एक्स सोडून राहिलेल्या टर्म. ठीक आहे, बघूया मग. आता पहिली टर्म आहे x³ y². याच्यामध्ये कॉन्स्टंट कोण आहे? y² आणि फंक्शन कोण आहे? x³. एक्सच्या टर्म म्हणजे फंक्शन. कॉन्स्टंट आणि फंक्शनची मल्टिप्लिकेशन आली तर काय करायचं? कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. कुठला आहे कॉन्स्टंट? y² डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि फंक्शन x³ डेरिव्हेटिव्ह. परत तोच रूल. काय? पॉवर फंक्शन आहे n इंटू एक्स रेस टू n - 1. ओके, सो x³ डेरिव्हेटिव्ह घेणार 3 पॉवर इंटू बेस x रेस टू 3 - 1 म्हणजे 2. सो x³ डेरिव्हेटिव्ह 3x². पुढे मायनस. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे x² इंटू वायचं. परत बघा x² हे फंक्शन आहे आणि ते सोडून जे काही राहिले y हे काय? कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंट आणि फंक्शनची मल्टिप्लिकेशन आली तर काय करायचं? कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. कोण आहे कॉन्स्टंट? y. सो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं? फंक्शनचं एक्स मधल्या. मग फंक्शन कुठला? x². काय येणार डेरिव्हेटिव्ह? पॉवर ॲज इट इज 2 इंटू बेस एक्स आणि रेस टू काय? पॉवर -1. 2 - 1 म्हणजे काय? 1. ठीक आहे, प्लस. आता तिसरी टर्म आहे एक्स. एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे एक्स सोबत. काय येणार? एक्सचं डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत 1. ठीक आहे, सो डेल एन बाय डेल एक्स काय मिळालं बघा आपल्याला? 3 इंटू x² y². y इंटू 2x म्हणजे 2xy आणि +1 आहे तसा.
आता चेक करा हे दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह सेम आहेत का डिफरंट आहेत. 3x² प्लस 2xy मायनस 2xy म्हणजे हे दोन्ही डेरिव्हेटिव्ह सेम नाहीत. मग आपण काय म्हणतो, जर डेल एम बाय डेल वाय आणि डेल एन बाय डेल एक्स जर डिफरंट असतील तर दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन कुठल्या टाईपचं असतं, नॉन एक्झॅक्ट टाईपचं असतं. मग आपण बघितलंय जर डिफरन्शियल इक्वेशन नॉन एक्झॅक्ट टाईपचं असेल तर काय करतो आपण, त्याला एक्झॅक्ट मध्ये चेंज करतो. मग एक्झॅक्ट मध्ये चेंज करायचं असेल तर आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधायला लागतो. आता ते इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधायचे 4 रूल आहेत. त्यातला आता कुठला रूल अप्लाय होतो बघा. होमोजिनियस असेल तर पहिला रूल, आपलं दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन होमोजिनियस आहे का. होमोजिनियस म्हणजे काय, प्रत्येकाची डिग्री सेम यायला पाहिजे. आहे का होमोजिनियस, बघा चेक करा. पहिल्या टर्मची डिग्री आहे 2 अधिक 3 5, दुसऱ्या टर्मची डिग्री आहे 1 अधिक 2 3. सो डिग्री सेम नाही म्हणजे होमोजिनियस नाही. मग दुसरं काय बघा, जर दिलेलं फंक्शन नॉन एक्झॅक्ट आणि नॉन होमोजिनियस आणि कुठलं पाहिजे, पहिल्या टर्मला y ने मल्टिप्लाय करायला पाहिजे, दुसऱ्या टर्मला x ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. चेक करूया. बघा हे तर नॉन होमोजिनियस आहे कारण डिग्री सेम नाही. आणि काय केलंय बघा, पहिल्या टर्मला y ने मल्टिप्लाय केलंय, दुसऱ्या टर्मला x ने मल्टिप्लाय केलंय म्हणजे हे रूल नंबर 2 मध्ये जातंय. मग असं असेल तर इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय आहे, 1/mx मायनस ny. ठीक आहे. सो आता हे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन नॉन एक्झॅक्ट आहे आणि कुठल्या फॉर्म मधल्या, f इंटू वाय डीएक्स प्लस जी इंटू एक्स डीवाय इक्वल टू 0. मग अशा फॉर्म मधलं जर डिफरन्शियल इक्वेशन असेल तर त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय आहे, 1/mx मायनस ny. ठीक आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय m. m म्हणजे आपल्याला माहिती आहे dx चा कोएफिशियंट, आपण ऑलरेडी लिहिला इथं. काय बघा, m ची व्हॅल्यू x² y³ प्लस xy² प्लस y. याला कशाने मल्टिप्लाय करायचं, x ने इंटू x मायनस आता काय लिहायचं, n म्हणजे dy चा कोएफिशियंट, इथं ऑलरेडी आपण लिहिलाय. काय तो x³ y² मायनस x² y प्लस x, n च्या जागी लिहू, इंटू त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, y ने. ठीक आहे. आता हा काय करूया, ब्रॅकेट सोडूया. हा x आतमध्ये मल्टिप्लाय करू, हा y आतमध्ये मल्टिप्लाय करू, काय होते बघू. ओके, आता इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू 1/x मल्टिप्लाय करतो पहिल्या टर्मला, x ने जर x² y³ ला मल्टिप्लाय केलं तर फक्त कोणाची मल्टिप्लिकेशन होणार, x आणि x² ची. किती येणार ती, x³ आणि y³ आहे तसा. ठीक आहे, x³ y³ प्लस आता काय करायचं, x कोणाला मल्टिप्लाय करायचं आहे, xy² ला, म्हणजे परत कोणाची मल्टिप्लिकेशन होणार, x आणि x ची. काय येणार, x आणि x ची मल्टिप्लिकेशन x² आणि y² आहे तसा. ठीक आहे. पुढे प्लस प्लस आता काय करायचं, x कोणाला मल्टिप्लाय करायचं, y ला. मग x आणि y ची मल्टिप्लिकेशन काय होते, x y. ठीक आहे. आता काय करायचं, हा मायनस आणि y दोन्ही मल्टिप्लाय करायचे आहेत या तिन्ही टर्मला. सो केअरफुली. सो पहिला मायनस प्लस, काय येणार साइन, मायनस. आता y मल्टिप्लाय करा, x³ y² ला, फक्त कोणाला मल्टिप्लाय होणार, y² ला. y² ला y ने मल्टिप्लाय केलं y³. ठीक आहे. सो y इंटू x³ y² म्हणजे काय, x³ आहे तसा आणि y² इंटू y y³. ठीक आहे. परत मायनस 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 आतमध्ये मल्टिप्लाय करायला विसरू नका, मायनस मायनस प्लस. आता काय करायचं, y x² y ला मल्टिप्लाय करायचं, फक्त कोणाची मल्टिप्लिकेशन होणार, y आणि y ची. काय होते ती, y² x² आहे तसा. सो x² आणि y इंटू y म्हणजे y². ठीक आहे. आता परत साइन मल्टिप्लाय करा, मायनस प्लस, काय ना मायनस. आता काय करायचं आहे, y x ला मल्टिप्लाय करायचं आहे. सो y इंटू x म्हणजे काय, x y. ठीक आहे. सो दोन्ही ब्रॅकेट सोडवून घ्या. x आतमधल्या टर्मला मल्टिप्लाय करा, मायनस y आतमधल्या टर्मला मल्टिप्लाय करा. मग आता बघा इंटिग्रेटिंग फॅक्टर जो आहे त्याच्यामध्ये काय कॅन्सलेशन होतं, x³ y³ आणि इथं काय दिसतंय, मायनस x³ y³ कॅन्सल होईल. अजून काय दिसतंय बघा, प्लस xy आणि मायनस xy काय होतील, कॅन्सल होतील. बाकी काही कॅन्सल होतंय का, नाही.
सो इंटिग्रेटिंग फॅक्टर मला काय मिळालं बघा, 1 अपॉन ए प्लस ए असेल तर आपण काय लिहितो, 2 टाइम्स ए वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर दोनदा आलाय त्यामुळे 2 टाइम्स एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. ठीक आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळाला 1 अपॉन 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. ठीक आहे, आता पुढची स्टेप काय असते, इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळाल्यानंतर तो जो काही इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे तो दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनला मल्टिप्लाय करायचा. ठीक आहे, सो आता हा जो इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे तो आपण या दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनला मल्टिप्लाय करूया. ओके, मल्टिप्लाइंग इंटिग्रेटिंग फॅक्टर. सो काय येणार, पहिला आहे तसं लिहितो, एक्स स्क्वेअर वाय क्यूब प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय डी एक्स प्लस एक्स क्यूब वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स डी वाय इक्वल टू 0. आता यातल्या प्रत्येक टर्मला हा इंटिग्रेटिंग फॅक्टर मल्टिप्लाय करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे जरा ऑब्झर्व करा, हा जो डिनॉमिनेटर आहे 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर हा प्रत्येकाला द्यायचा आहे. म्हणजे ऍक्च्युली हे मल्टिप्लाय करण्यापेक्षा मी काय म्हणू शकतो, 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरने प्रत्येकाला डिवाइड करा. ठीक आहे, दिलेल्या इक्वेशनच्या टर्म्सना. सो काय येणार बघा, डिवाइड बाय 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, इथं पण 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरने डिवाइड करू आणि राईटला पण 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरने डिवाइड करू, जो काय आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर होता. ठीक आहे, आता सिम्प्लिफाय करूया. काय सिम्प्लिफाय करतो, न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्मला हा डिनॉमिनेटर सेपरेट करतो. मग पहिला काय येणार, एक्स स्क्वेअर वाय क्यूब अपॉन 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, पुढे प्लस आता काय येणार, एक्स वाय स्क्वेअर अपॉन 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि शेवटी प्लस वाय अपॉन 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. डिनॉमिनेटर न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्मला सेपरेट केला, डीएक्स प्लस इथं पण तेच करायचं, डिनॉमिनेटर जो आहे तो न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्मला सेपरेट करा. हा, मग पहिला काय येणार, एक्स क्यूब वाय स्क्वेअर अपॉन 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर वाय अपॉन 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस शेवटी एक्स डिवायडेड बाय 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि इक्वल टू 0 अपॉन एनिथिंग, काय असतं 0. ठीक आहे, लक्षात आलं, इंटिग्रेटिंग फॅक्टरने मल्टिप्लाय केलं प्रत्येक टर्मला गिवन इक्वेशनच्या आणि सिम्प्लिफाय केलं, म्हणजे डिनॉमिनेटर प्रत्येक टर्मला न्यूमरेटरच्या सेपरेट केलंय. ठीक आहे, आता काय सिम्प्लिफाय होतंय बघा. पहिल्या टर्म मध्ये बघा, एक्स स्क्वेअर गेला, वाय क्यूब वाय स्क्वेअर खालचे 2 वाय वरच्या 3 मधून गेले, म्हणजे राहिलं काय, एक वाय न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला स्क्वेअर एक्स स्क्वेअर गेलाय ना, सो वाय अपॉन 2. केअरफुली कॅल्क्युलेशन्स करा, प्लस आता दुसऱ्या टर्म मध्ये काय कॅन्सल होते बघा, वाय स्क्वेअर 2च्या 2 वाय गेले आणि एक एक्स न्यूमरेटरचा एक एक्स डिनॉमिनेटरचा गेला, म्हणजे न्यूमरेटरला काय राहणार 1 आणि डिनॉमिनेटरला काय राहणार 2x, 1 अपॉन 2x. पुढे प्लस लास्ट टर्म मध्ये काय कॅन्सल होते, फक्त एक वाय न्यूमरेटरचा एक वाय डिनॉमिनेटरचा कॅन्सल होतोय, म्हणजे काय राहणार 1 न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 2x स्क्वेअर वाय. ठीक आहे, dx प्लस ओके. आता दुसऱ्या टर्म मध्ये काय कॅन्सलेशन होतात बघा, वाय स्क्वेअर दोन्हीच्या दोन्ही वाय कॅन्सल झाले, एक्स स्क्वेअर 2x या 3 मधून कॅन्सल होतील, म्हणजे एक एक्स शिल्लक राहील न्यूमरेटरला. सो काय राहिलं इन टोटल, एक एक्स न्यूमरेटरला 2 डिनॉमिनेटरला, सो एक्स बाय 2 मायनस दुसऱ्या टर्म मध्ये काय कॅन्सल होते बघा, एक वाय न्यूमरेटरचा एक वाय डिनॉमिनेटरचा, दोन्हीच्या दोन्ही एक्स स्क्वेअर दोन्ही एक्स कॅन्सल झाले, म्हणजे न्यूमरेटरला काय राहतं 1 आणि डिनॉमिनेटरला काय राहतं 2y, 1 अपॉन 2y प्लस लास्ट टर्म मध्ये बघा, एक एक्स न्यूमरेटरचा आणि 2 मधला एक एक्स डिनॉमिनेटरचा, म्हणजे काय राहतं 1 न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 2x वाय स्क्वेअर. ठीक आहे, dy इक्वल टू 0. मग आता आपण ऑलरेडी माहिती आहे, ज्यावेळी पण आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनला मल्टिप्लाय करतो, ते केल्यानंतर जे काही डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला मिळतं, हे कुठलं डिफरन्शियल इक्वेशन असतं, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असतंच. मग ते एक्झॅक्ट दाखवत बसायचं नाही, मी तुम्हाला तरी दाखवतो. होतं काय एक्झॅक्टली कंडिशन काय, डेल एम बाय डेल वाय आणि डेल एन बाय डेल एक्स दोन्ही सेम यायला पाहिजेत. मग आता डेल एम बाय डेल वाय पहिल्यांदा सोडूया, म्हणजे काय, एमचं डेरिव्हेटिव्ह वाय सोबत, वायच्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह. मग वाय बाय 2, 1/2 काय कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, आणि वायचं डेरिव्हेटिव्ह वाय सोबत काय असतं 1. पुढे प्लस दुसऱ्या टर्म मध्ये वाय आहे का नाही, म्हणजे हा कॉन्स्टंट झाला आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 0.
हा प्लस तिसऱ्या टर्म मध्ये y ची टर्म आहे का? आहे. कुठली आहे? 1/y. मग ते सोडून जे काय राहिले ते कॉन्स्टंट. कोण कॉन्स्टंट आहे? 1/2x². हा कॉन्स्टंट आहे. मग आता डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं? 1/y चं. काय असतं 1/y चं डेरिव्हेटिव्ह? माहिती आहे आपल्याला, -1/y². ठीक आहे. ओके. सिमिलरली आता del n बाय del x शोधूया, आणि तो पण एवढाच येणार. म्हणजे काय? n चं डेरिव्हेटिव्ह पार्शियली x सोबत. ठीक आहे. बघूया काय तर. पहिला कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार मी? x/2 चं. x आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेणार. x सोडून जे काय ते कॉन्स्टंट. कोण आहे कॉन्स्टंट? 1/2. मग डेरिव्हेटिव्ह कोणाचं घेणार? x चं. x सोबत काय असतं डेरिव्हेटिव्ह? 1. पुढे मायनस दुसऱ्या टर्म मध्ये x आहे का? नाही. म्हणजे काय झाला? कॉन्स्टंट. आणि डेरिव्हेटिव्ह काय? 0. पुढे प्लस डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं आहे? एक्सच्या टर्मचं. आहे का एक्सची टर्म? आहे. 1/x. ही एक्स मधली टर्म आहे. ते सोडून जे काय राहिले ते कॉन्स्टंट. कोण आहे? 2y². 1/2y². हा कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. मग आता डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं? फंक्शनचं. कुठलं फंक्शन आहे? 1/x. काय असतं 1/x स्टँडर्ड फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हचा? -1/x². मग आता बघा दोन्ही डेरिव्हेटिव्ह सेम आहेत का डिफरंट आहेत? सेमच असायला पाहिजे. 1/2 × 1 म्हणजे 1/2. 1/2 × 1 म्हणजे 1/2. ठीक आहे. सेम. 0 0 हे काय नाही लिहिलं चालतंय. आणि इथे बघा 1 × -1 -1/2x²y². इथे पण बघा 1 × -1 -2x²y². सो del n बाय del y आणि del n बाय del x दोन्ही इक्वल आले. म्हणजे काय म्हणू शकतो? हे डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट आहे. हे असणारच आहे, लक्षात ठेवा. ओके. आता जर डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट असेल तर आपण त्याचं सोल्युशन फाइंड आउट करू शकतो कम्पेअर करून स्टँडर्ड फॉर्मशी. काय असतो स्टँडर्ड फॉर्म? m dx प्लस n dy = 0. ओके. कम्पेअर करूया. m शोधूया. m म्हणजे dx चा कोइफिशियंट काय आहे? y/2 प्लस 1/2x प्लस 1/2x²y. नंतर n म्हणजे काय? dy चा कोइफिशियंट काय आहे? dy x/2 मायनस 1/2y प्लस 1/2xy². ठीक आहे. ओके. मग आता हे झालं m आणि n ची व्हॅल्यू. del n बाय del y del n बाय del x सेम येते, आपण बघितलं. आता याचं सोल्युशन कॅल्क्युलेट करूया. काय फॉर्म्युला असतो सोल्युशन ऑफ एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा? इंटिग्रेशन m dx प्लस इंटिग्रेशन n dy = c. त्याच्यामध्ये m कम्प्लिटली इंटिग्रेट करायचं x सोबत, आणि n मधल्या अशा टर्म घ्यायच्या ज्याच्यामध्ये x नाही. ओके. आणि त्या इंटिग्रेट करायच्या y सोबत. मग बघूया. पहिला m सगळाच्या सगळा. m काय आहे बघा? y/2 प्लस 1/2x प्लस 1/2x²y. ओके. इंटिग्रेट करणार x सोबत. प्लस आता इंटिग्रेशन घ्यायचं आहे n मधल्या x नसणाऱ्या टर्म. ही येणार का? नाही. x नसणाऱ्या टर्म पाहिजेत. याच्यामध्ये पण x आहे, सो ही पण इंटिग्रेट करणार. मग आता ही बघा 1/2y. यात x आहे का? नाही. म्हणजे ही टर्म आपण इंटिग्रेट करणार. कुठली टर्म आहे ती? -1/2y. सो x नसणाऱ्या टर्म n मधल्या इंटिग्रेट करायचे. कुठली आहे? एकच आहे, -1/2y. याचं इंटिग्रेशन घेऊया y सोबत = c. ठीक आहे. बघा आता इकडे. आता पहिलं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला x सोबत, म्हणजे फक्त x ची टर्म फंक्शन, x नसणाऱ्या टर्म कॉन्स्टंट. कॉन्स्टंट आणि फंक्शनला कॉन्स्टंट बाहेर घ्यायचा इंटिग्रेशनच्या, आणि फंक्शनचं इंटिग्रेशन. मग आता बघा पहिल्या टर्म मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर सेम सेपरेट इंटिग्रेशन. पहिल्या टर्म मध्ये x ची टर्म आहे का? नाही आहे. म्हणजे हा पूर्णपणे काय? कॉन्स्टंट आहे. मग मी आताच सांगितलं इंटिग्रेशन मध्ये कॉन्स्टंट आला तर काय करायचा? तो इंटिग्रेशनच्या बाहेर. कोण आहे कॉन्स्टंट? y/2. मग y/2 सगळा इंटिग्रेशनच्या बाहेर आला. मग इंटिग्रेशन कोणाचं घेणार? ऑब्व्हियसली 1 चं dx सोबत. पुढे प्लस दुसऱ्या टर्म मध्ये कॉन्स्टंट कोण आहे बघा? x सोडून जे काय असेल ते कॉन्स्टंट. मग कोण आहे? 1/2 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. मग इंटिग्रेशन कोणाचं येणार? x, म्हणजे हा डिनॉमिनेटरला आहे, सो 1/x इंटिग्रेशन x सोबत. प्लस तिसऱ्या टर्म मध्ये कॉन्स्टंट कोण आहे बघा? x च्या टर्म सोडून जे काय राहील ते कॉन्स्टंट. कोण आहे? 1/2y कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर.
इंटिग्रेशन कोणाचं घेणार 1/x²चं. पण आपल्याकडे पॉवर फंक्शन डिनॉमिनेटरला असेल तर इंटिग्रेशन नाही आहे, म्हणून आपण काय केलं, तो पॉवर फंक्शन न्यूमरेटरला शिफ्ट केला. मग x² न्यूमरेटरला गेला तर काय होतं, पॉवरचं साइन बदलतं, म्हणजे x⁻² काय होणार -2 dx. पुढे आता याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे y सोबत, म्हणजे y ची टर्म फंक्शन आहे का, y ची टर्म आहे 1/y, आणि ते सोडून जे काय राहिले ते कॉन्स्टंट. काय कॉन्स्टंट -1/2. मग तो इंटिग्रेशनच्या बाहेर लिहूया, म्हणजे प्लस मायनस काय होणार मायनस आणि 1/2 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. मग इंटिग्रेशन कोणाचं घेणार 1/y चं. ओके, विथ रिस्पेक्ट टू y इक्वल टू c. ठीक आहे, सिंपल फॉर्म्युले आहेत इंटिग्रेशनचे, अप्लाय करूया, आपल्याला रिक्वायर्ड आन्सर मिळेल. सो y/2 आहे तसा. आता पहिला कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे 1चं x सोबत. काय असतं इंटिग्रेशन x प्लस c. सो 1चं इंटिग्रेशन काय लिहिणार मी x, y/2 आहे तसा. पुढे प्लस 1/2 कॉन्स्टंट आहे तसा. 1/x चं इंटिग्रेशन काय log x. सो इंटिग्रेशन ऑफ 1/x काय येणार इंटू log x. पुढे प्लस 1/2 कॉन्स्टंट आहे तसा. आता कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे x⁻². कुठलं फंक्शन आहे हे, पॉवर फंक्शन आहे. काय असतं पॉवर फंक्शनचं इंटिग्रेशन x⁻n+1/n+1. n म्हणजे काय -2. सो x⁻² काय येणार -2 + 1 डिवायडेड बाय -2 + 1. आणि मला माहिती आहे -2 + 1 म्हणजे किती असतं -1. ठीक आहे, सो x⁻² चं इंटिग्रेशन काय येणार x⁻1 डिवायडेड बाय -1. ठीक आहे, पुढे -1/2 आहे तसा. आता कोणाचं इंटिग्रेशन 1/y चं, इथं लिहिलंय ऑलरेडी फॉर्म्युला. 1/x असेल तर log x, 1/y चा असेल तर काय येणार log y आणि इक्वल टू c. ठीक आहे, आता थोडं सिम्प्लिफाय करूया, आपल्याला आपलं आन्सर मिळून जाईल. पहिल्या टर्म मध्ये काय सिम्प्लिफाय होते y इंटू x म्हणजे काय xy डिवाइड बाय 2 प्लस दुसऱ्या टर्म मध्ये काय होणार 1 इंटू log x म्हणजे log x डिवाइड बाय 2. 1 इंटू log x डिवाइड बाय 2 प्लस मायनस काय होणार मायनस. ठीक आहे, 1/2y आणि x इनवर्स म्हणजे काय x चा उलटा 1/x. ठीक आहे, लक्षात आलं ना, प्लस मायनस मायनस 1/2y आहे तसा आणि x इनवर्स म्हणजे काय 1/x. पुढे मायनस 1/2 इंटू log y काय होणार 1 इंटू log y म्हणजे log y आणि डिवाइड बाय काय येणार 2 इक्वल टू c. फक्त आता एकच सिम्प्लिफिकेशन होते. काय सिम्प्लिफिकेशन होते तर 2y आणि x ची मल्टिप्लिकेशन होते. 2y इंटू x म्हणजे काय 2xy, बाकी सगळं आहे तसं. ठीक आहे, सो 1 इंटू 1 1 डिवायडेड बाय 2y इंटू x म्हणजे काय 2xy. याच्या पुढे काहीही सिम्प्लिफाय होत नाही. सो हे आपलं काय झालं रिक्वायर्ड सोल्युशन झालं दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल. जर आपलं डिफरन्शियल इक्वेशन f इंटू y प्लस g इंटू x या फॉर्म मधलं असेल तर त्याचं सोल्युशन कसं कॅल्क्युलेट करायचं. सो विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.